तुळ राशी, प्रेम आणि पार्टनरशिपमध्ये नवीन सुरुवात. एप्रिल महिन्याचा सविस्तर आढावा. एप्रिल महिना तुळ राशीच्या लोकांसाठी विशेष ठरणार आहे. संतुलन, सौंदर्य आणि नातेसंबंध यांचे प्रतीक असलेल्या तुळ राशीला या महिन्यात आयुष्याच्या अनेक क्षेत्रात नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, पार्टनरशिप आणि सामाजिक संबंध यामध्ये मोठे बदल दिसून येतील. हा महिना काहींसाठी नवीन सुरुवात घेऊन येईल, तर काहींसाठी जुन्या नात्यांना नव्याने जपण्याची संधी देईल. एप्रिलमध्ये ग्रहांची स्थिती तुळ राशीसाठी मिश्र पण सकारात्मक परिणाम देणारी आहे. शुक्राचा प्रभाव वाढलेला असल्यामुळे प्रेम आणि आकर्षण या गोष्टी अधिक ठळकपणे जाणवतील. त्यामुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या अधिक संवेदनशील आणि प्रेमळ बनाल. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची चमक दिसून येईल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे अधिक आकर्षित होतील. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. जे लोक सिंगल आहेत त्यांना एप्रिलमध्ये नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. ही भेट अचानक होऊ शकते. कदाचित एखाद्या मित्राच्या ओळखीने, कामाच्या ठिकाणी किंवा सोशल मीडियाद्वारे. या नवीन व्यक्तीशी तुमचे विचार जुळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे संबंध पुढे नेण्याचा विचार करू शकता. मात्र घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. थोडा वेळ द्या, समजून घ्या आणि मगच पुढे जा. ज्यांचे आधीपासून प्रेमसंबंध आहेत त्यांच्यासाठी हा महिना नात्यातील गोडवा वाढवणारा ठरेल. काही काळापासून चालू असलेले गैरसमज दूर होतील. तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांशी अधिक मोकळेपणाने बोलाल, ज्यामुळे नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. काही जण या काळात आपल्या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याचा विचार करू शकतात, जसे की साखरपुडा किंवा लग्नाची चर्चा. वैवाहिक जीवनातही सकारात्मक बदल दिसून येतील. पती-पत्नीमध्ये असलेले तणाव कमी होतील आणि परस्पर समजूत वाढेल. काही वेळा लहान-सहान गोष्टींवरून वाद होऊ शकतो, पण त्याचा मोठा परिणाम होणार नाही. उलट, या वादातून तुम्हाला एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळेल. एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न करा, जसे की छोटा ट्रिप डिनर किंवा एखादा छंद एकत्र जोपासणे. पार्टनरशिपच्या दृष्टीने हा महिना महत्त्वाचा आहे. जर तुम्ही व्यवसायात पार्टनरशिपमध्ये काम करत असाल, तर एप्रिलमध्ये काही नवीन संधी मिळू शकतात. नवीन प्रोजेक्ट्स, करार किंवा गुंतवणुकीच्या संधी तुमच्यासमोर येतील. मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंचा नीट विचार करा. पार्टनरशी स्पष्ट संवाद ठेवा, कारण गैरसमज टाळणे अत्यंत आवश्यक आहे. कामाच्या क्षेत्रात तुळ राशीच्या लोकांना प्रगतीची चिन्हे दिसतील. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. वरिष्ठांकडून कौतुक होईल आणि काहींना प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. या महिन्यात तुमची क्रिएटिव्हिटी आणि निर्णयक्षमता वाढलेली असेल, त्यामुळे कामात नवीन कल्पना मांडण्यास घाबरू नका. तुमच्या कल्पना इतरांना प्रभावित करतील. आर्थिक स्थितीच्या बाबतीत हा महिना स्थिर राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे, पण त्याचबरोबर खर्चही वाढू शकतो. विशेषतः घर, कुटुंब किंवा लक्झरी गोष्टींवर खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बजेट सांभाळणे गरजेचे आहे. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि दीर्घकालीन योजना बनवा. आरोग्याच्या बाबतीत काही विशेष समस्या दिसत नाहीत, पण मानसिक तणाव टाळणे आवश्यक आहे. प्रेम आणि नातेसंबंधातील बदलामुळे भावनिक चढ-उतार होऊ शकतात. त्यामुळे ध्यान, योग किंवा आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यावर लक्ष द्या. कुटुंबाच्या बाबतीत हा महिना आनंददायी ठरेल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील आणि घरात सकारात्मक वातावरण राहील. काही शुभकार्य किंवा कौटुंबिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही कुटुंबासाठी अधिक वेळ देण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे नातेसंबंध अधिक घट्ट होतील. सामाजिक जीवनातही तुम्ही अधिक सक्रिय राहाल. नवीन लोकांशी ओळखी होतील आणि तुमचा नेटवर्क वाढेल. काही महत्त्वाच्या लोकांशी संपर्क येऊ शकतो, जे भविष्यात तुमच्या करिअर किंवा व्यवसायासाठी उपयोगी ठरतील. त्यामुळे प्रत्येक भेटीचा योग्य उपयोग करा. एप्रिल महिन्यात तुळ राशीच्या लोकांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे संतुलन राखणे. काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये योग्य समतोल ठेवणे गरजेचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे निर्णय घेताना भावनांवर नियंत्रण ठेवणे. प्रेम आणि आकर्षणामुळे काही वेळा चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात, त्यामुळे विचारपूर्वक पाऊल उचला. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवाद. कोणत्याही नात्यात संवाद अत्यंत महत्त्वाचा असतो. आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा आणि दुसऱ्यांचेही ऐका. यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. या महिन्यात काही लोकांना जुने प्रेम पुन्हा भेटण्याची शक्यता आहे. ही भेट तुम्हाला आनंद देईल, पण त्याचबरोबर काही जुने प्रश्नही उभे करू शकते. त्यामुळे भूतकाळ आणि वर्तमान यामध्ये योग्य तो निर्णय घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की ते नाते पुन्हा सुरू करणे योग्य आहे, तरच पुढे जा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करता येईल आणि मेहनतीचे फळ मिळेल. काही जणांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते, मात्र वेळेचे नियोजन योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. एप्रिलमध्ये तुळ राशीच्या लोकांसाठी एकूणच सकारात्मक ऊर्जा राहील. नवीन सुरुवात, नवीन नाती आणि नवीन संधी यांचा हा महिना आहे. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक बदलाला सकारात्मक दृष्टीने पहा. प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी शिकवतो आणि पुढे जाण्यास मदत करतो. महिन्याच्या शेवटी तुम्हाला असे वाटेल की तुमच्या आयुष्यात काहीतरी बदलले आहे आणि तो बदल सकारात्मक असेल. तुमच्या नातेसंबंधात अधिक स्पष्टता येईल, तुमचे ध्येय अधिक ठाम होतील आणि तुम्ही स्वतःबद्दल अधिक आत्मविश्वासाने विचार कराल. थोडक्यात,
एप्रिल महिना तुळ राशीसाठी प्रेम, नातेसंबंध आणि पार्टनरशिपमध्ये नवीन सुरुवात घेऊन येणार आहे. योग्य निर्णय, संतुलन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर हा महिना तुमच्या आयुष्यात आनंद आणि प्रगती घेऊन येईल. प्रेमाच्या बाबतीत नवीन दारे उघडतील, जुनी नाती मजबूत होतील आणि आयुष्य अधिक सुंदर वाटू लागेल. जर तुम्ही या महिन्याचा योग्य उपयोग केला तर एप्रिल तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.